की मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानते की राजकारण बाजूला ठेवून माननीय मुख्यमंत्र्यांनी जो स्टँड घेतला आहे महाराष्ट्राच्या हिताचा, याचं मी स्वागत करते. कारण ज्या पद्धतीने आपल्याला आठवत असेल एक काळ दाभोळकरांनी त्यांचं उभं आयुष्य अंधश्रद्धाच्या विरोधात लढण्यात घालवलं, त्याच्यात त्यांची हत्याही झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रात या भोंदूंचा किंवा अंधश्रद्धेच्या विरोधाचा कायदा झाला आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं खूप मोठं काम हे महाराष्ट्राने देशाला दाखवून दिलं आणि तोच वारसा आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री पुढे नेत आहेत. हे आमच्यासाठी एक महिला म्हणून, एक नागरिक म्हणून ही अभिमानाची गोष्ट आहे. आमचे मतभेद हे कायम राहतील राजकीय, पण राजकीय मतभेद असले तरी एखाद्या मुख्यमंत्र्यांनी चांगलं काम केलं तर त्याची एक सामाजिक कामासाठी ही नोंद केलीच पाहिजे. म्हणून मी देवेंद्रजींचे जाहीर आभार मानते की या सगळ्या भयानक जी गोष्ट महाराष्ट्रात झाली होती, जी महाराष्ट्राची मान आणि मला विचाराल तर काळीमा फासली आहे या सगळ्या घटनेने महाराष्ट्राच्या आपल्या म्हणजे महाराष्ट्राबद्दल. कारण का एक पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं आणि आज दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये जो खासदार मला देशातून भेटला आहे त्यांनी एकच प्रश्न मला विचारला आहे की तुम्हारे महाराष्ट्र में सुप्रिया क्या हो रहा है, ये कैसे हो रहा है, कौन है ये आदमी. त्यामुळे खूप दुर्दैवी आहे, पण इथून पुढे अशा घटना होणार नाहीत ह्याच्यात आपण सगळ्यांनी म्हणजे मी प्रेसचेही आभार मानेन, तुम्हीही सातत्याने ह्या गोष्टी दाखवत राहिल्या. ह्याच्यात अनेक महिला बळी गेलेल्या आहेत, त्यांना आपण आधार देणं गरजेचं आहे. आणि मी एक गोष्ट कबूल करते एक लोकप्रतिनिधी म्हणून की समाजात निर्णय प्रक्रियेत किंवा महिलांना आधार देण्यात आम्हीही सगळे कुठेतरी कमी पडलो की या महिलांना असं का वाटलं की आपण अशा ठिकाणी जावं किंवा जेव्हा त्यांच्यावर अन्याय झाला नाही त्या महिलेला का नाही हिंमत आली की मी जाऊन पोलीस स्टेशनला उभं राहावं आणि मला त्या पोलीस स्टेशनमध्ये न्याय मिळेल. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या महिलांवर अन्याय झाले त्याचे गुन्हेगार आपण समाज म्हणून आपण सगळे होतो आणि मी त्याची सुरुवात माझ्यापासून करते की असं एक्सप्लॉयटेशन कुठल्याही समाजात कुठल्याही व्यक्तीवर, महिला कशाला पुरुषावर पण होऊ नये. एका आमदाराला या विक्टिमने पूर्ण स्टोरी सांगितलेली तर त्या आमदाराने त्या बाबालाच जाऊन त्या विक्टिमच्या बद्दल हे केलं, पर्दाफाश करण्याच्या ऐवजी त्याने विक्टिमबद्दल डिटेल्स बाबाला दिले. अशी नावं सांगण्यापेक्षा ही नावं तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितली पाहिजेत. माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्री त्याच्यावर नक्की आपल्याला न्याय देतील आणि खरं तर आज माननीय मुख्यमंत्री ह्याच्यावर स्टेटमेंट करणार आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं असेंब्लीमध्ये काय स्टेटमेंट माननीय मुख्यमंत्री करतात ह्याची आपण वाट बघूया. एक प्रश्न आहे की या प्रकरणात जे फोटो त्याच्यासोबत येत आहेत त्यामुळेच या लोकांना वेटेज येतं का, हिंमत वाढते. कारण मंत्र्यांसोबत फोटो असल्यानंतर एखादी महिला हिंमत कशी करू शकते की ती म्हणेल की यांच्यात एवढे लोकांची गुट बस आहे आणि आपण कसं जायचंय. सर मॅम आणि लिस्ट बघा, उपमुख्यमंत्री श्रीकांत शिंदे, सुनील तटकरे, दीपक केसरकर आणि मी मान्य करते कसं होतं अनेक वेळा आणि मी हे सगळ्याच पक्षाबद्दल नाही आमच्या सगळ्यांबद्दलच म्हणते. अनेक वेळा लोक आम्हाला भेटतात, अनेक वेळा आम्ही फोटोही देतो. मी डिफेंड करत नाही आहे ही गोष्ट, पण मला मान्य आहे की अशा लोकांची भेटताना आम्हालाही आता इथून पुढे खबरदारी घ्यावी लागेल की बाबा कोण आहे हा माणूस. कारण का अनेक वेळा खूप म्हणजे तुम्ही अनेक नेत्यांची नावं घेतली, त्यांना कदाचित माहितीही नसेल ना, त्यांना कसं माहिती असेल. आणि जर माहिती असतं तर माझा एवढा विश्वास आमच्या सगळ्याच पक्षांच्या नेत्यांवर आहेत की अशा गलिच्छ काम करणाऱ्या कुठल्याही माणसाला त्याची पाठराखण करायची मला वाटत नाही कोणीही महाराष्ट्राच्या राजकारणात करेल असं एक माझा भाबडी आशा आहे आणि विश्वासही आहे. अधिकाऱ्यांचा ग्रुप होता तो बाबाला सपोर्ट करत होता असं नाही. बघा मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री आज त्याच्यावर स्टेटमेंट करणार आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनीच हा पर्दाफाश सगळा केलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचं जे काय माझ्या वाचण्यात आलं, ऐकण्यात आलं, अनेक दिवस त्यांना ही गोष्ट माहिती होती आणि त्यानंतर ती सगळी होम मिनिस्ट्री आणि मी तेजस्वी सातपुतेंचं मनापासून कौतुकी करते आणि आभारी मानते की ज्या पद्धतीने एक ह्या महिला पोलिसांनी आणि मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राचे पोलीस चांगलंच काम करतात. कधीकधी जेव्हा काही घटना घडतात तेव्हा खरं तर त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती असते ना, प्रॉब्लेम त्या अदृश्य शक्तीचा असतो. कारण का महाराष्ट्राचा पोलीस हा चांगलाच आहे आणि तो इमानदारच आहे.
ताई शरद पवार यांनी शाहू फुले आंबेडकर नावाचं रोपटं लावलं, ते पुढे अजित पवारांकडे गेलं आणि त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष अशा पद्धतीने एका बुवाच्या डोक्यावरती छत्री घेऊन आहेत. त्या म्हणतात आपण संघटनेचं काम करू. त्यांच्यावरती राज्याच्या महिलांनी कसा विश्वास ठेवायचा? हा प्रश्न मला विचारायची त्यांचा जो गट आहे त्या गटाला विचारलं तर जास्ती संयुक्त येईल. आमचं जे पक्षाचं रोपटं तर पवार साहेबांनी लावलं ना. हो, पण आता काय करणार, आता ते रोपटं पवार साहेबांकडून हिसकून काढून घेतलं ना. ताई तुम्ही म्हणता पोलिसांवरती 7 अभिमानाने तुमचं चांगलं काम करतात, तेच पोलीस एका स्थानिक प्रतिनिधीला किंवा लोकशाहीतील प्रतिनिधीला मंत्र्याला मारहाण करतात, हे कितपत योग्य आहे? लोकशाहीमध्ये कितपत योग्य? मी साताऱ्यामध्ये जी घटना झाली त्याचा मी जाहीर निषेध करते आणि मला धक्का बसला. हा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी मंगल कलश आणला तो काय हा दिवस बघण्यासाठी? म्हणजे मला विश्वासच बसत नाही की ज्या पद्धतीने मकरंद आबा आणि शंभूराजे, आणि काल मी माननीय शिंदे साहेबांचं भाषणही ऐकलं असेंब्लीमध्ये, ज्या पद्धतीने ते बोलले हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. म्हणजे मला विश्वासच बसत नाही की कॅबिनेट मिनिस्टरला धक्काधुक्की होऊ शकते आणि कशासाठी? मतदान करायला. जे काल शंभूराजेंचं स्टेटमेंट आहे की लोकशाहीचा खून झालेला आहे, हे काल शंभूराजे म्हणले. तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर बघितलं, त्यांच्या हाताला दुखापत झाली. मी मकरंदाबांना फोन केला, म्हटलं मकरंदाबा चाललंय काय महाराष्ट्रामध्ये, कसं सहन करायचं हे? काल त्या असेंब्लीच्या स्टेप्सवर पण मी बघितलं, अजित पवारांच्या गटातून एक मकरंदाबा होते आणि शिवसेनेतले सगळे लोक उभे होते. ते सगळे लढायचा प्रयत्न करत होते, पण हे दुर्दैवी आहे आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे. ह्याच्या विरोधात लढाई झालीच पाहिजे. हा देश कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार. पण पोलिसांकडून असा प्रकार होतोय तर हे कुठे ना कुठे पोलिसांचं पोलीस स्टेटकडे महाराष्ट्र हा पोलिसांचा संबंध नाही. त्या ठिकाणी असलेल्या जे पोलीस होते त्यांच्या मागे जी अदृश्य शक्ती होती, ही अदृश्य शक्तीची ताकद आहे. त्या अदृश्य शक्तीने या पोलिसांना करायला लावलं, नाही तर महाराष्ट्रातला पोलीस असं कधीच स्वतःहून करणार नाही. एवढा माझा महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करताय, सातारा ते सगळं करताय आणि त्यांच्याकडेच पोलीस खाताय. तुम्ही अदृश्य शक्ती म्हणून नाही मला मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्या विषयाचं पत्र लिहिणार आहे. आणि कालही मी अनेक वरिष्ठ, काल भारतीय जनता पक्ष असेल किंवा सरकारमधले अनेक लोकांची माझी भेटही झाली. त्यांनाही मी काही गोष्टी ह्या सांगितल्या आहेत, कारण का दिल्लीमध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत वर्तमानपत्रात आणि चॅनलवर, काही नाही आलेल्या. पण हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्यासाठी ही जी काही साताऱ्याची घटना झाली ही लोकशाहीची हत्या आहे. आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्याच्यासाठी पत्र लिहिणार आहे, कारण का हे अतिशय अस्वस्थ करणारी गोष्ट. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मतभेद आता समोर येताना बघायला मिळतात. कारण काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली, त्यात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही जे काल सभागृहात तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सभागृहामध्ये जे केलं ते न पटणार आहे, असं काल साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही. मोठा भाऊ म्हणून भाजपची समजण्याची भूमिका आहे, ते म्हणजे ते मुकाम. नाही बघा, आता काय त्यांच्या दोघांमध्ये चर्चा झाली ही मला माहिती नाही, तुम्ही म्हणताय म्हणून मी ऐकते. पण त्यांच्यात काय चर्चाही झाली नाही. पण हा मोठा भाऊ आणि छोटा भावाचा विषयच नाही आहे, हा नात्याचा विषय नाही आहे, ही लोकशाही आहे. लोकशाहीत अशी गुंडागर्दी जर होणार असेल तर त्याच्या पुढे ताकदीने लढण्याची गरज आहे. आज हा साताऱ्याचा विषय, उद्या 10 ठिकाणी होईल आणि हे करणंच चुकीचं आहे. म्हणजे मी शंभूराजेजींनाही फोन करणार आहे आणि मकरंद पाटलांना मी ऑलरेडी फोन करून सगळी माहिती घेतलेली आहे. निवडणूक रद्द व्हावी अशी मागणी कराल तुम्ही? का नाही कर, माझं म्हणणं आहे ही जर त्यांना इथे न्याय मिळत नसेल तर मकरंद पाटील आणि शंभूराजेंना जर धक्काधुक्की झाली असेल तर ते दोघंही कॅबिनेट मिनिस्टर आहेत, याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि जर सरकारने त्यांना न्याय, एक तर त्या सरकारचे भाग आहेत, म्हणजे ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात तेच सरकार तुम्हाला धक्काधुक्की करतंय. रे पांडुरंगा, काय दिवस बघायला लागत आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि मित्रपक्षांना, त्यांचे मित्रपक्ष आहेत ना,
म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की एकीकडे तुम्ही सत्तेमध्ये एकत्र आहात आणि दुसरीकडे त्याच भावाला धाकट्या भाऊ, तुम्हीच म्हणताय त्यांना, मी कुणाला धाकटं बिकटं समजत नाही, मी सगळ्यांना समान समजते, पण धाकट्या भावाला जर अशी धक्काधुक्की असेल तर आपल्याला सगळ्यांनाच आत्मचिंतन करायची वेळ आहे की महाराष्ट्राचं राजकारण चाललंय कुठल्या दिशेने. आणि हे सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण नाही. मराठी माणूस हा एक स्वाभिमानी माणूस आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करताना, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करताना मग मार काय खाताय? अजित भाजप मित्र पवारांच्या पक्षांना नेहमी दाबतं अशा पद्धतीच्या चर्चा असतात, वारंवार तशा तो पद्धतीचे त्यांचा- आरोप होत असतात. पण ह्या घटनेमुळे ते पुन्हा एकदा सिद्ध झाले असं म्हणायचं की सोबत असलेल्या तो त्यांचा आणि त्यांच्या युतीचा, आघाडीचा जे काय असेल किंवा त्यांच्या मित्रपक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यावर मी अजित बोलणं योग्य पवारांच्या नाही. रिक्त विधानसभा जागेवर काँग्रेस लढवण्यासाठी तयारी करते आहे. नाही, मला याची काय माहिती नाही. काँग्रेसनी आमच्याकडे काही चर्चा केली नाही. मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचलं त्याच्याबद्दल. त्याच्यामुळे जेव्हा काँग्रेसकडे काय प्रस्ताव असेल, पण आमची महाविकास आघाडीला विनंती राहील की दादा अनेक वर्ष तिथे लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी तिथे काम केलेलं आहे, उत्तम काम केलेलं आहे. आणि आज वहिनींना अशा प्रक्रियेत ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ही जबाबदारी घ्यावी लागते. तर आमच्याकडून विनंतीच सगळ्यांना राहील की सुनेत्रा वहिनी पवार यांचं इलेक्शन आमच्या तरी मनात आहे की ते बिनविरोध व्हावं. पण victim अनेक- चव्हाणांचा जिल्हा म्हणून मानलं जातं. तुमच्या पक्षातले अनेक नेते तिथे काही कोणती घटना घडली अजितदादांची किंवा प्रीती संगमावरती जातात. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये साताऱ्यातील एवढा मोठा देदीप्यमान इतिहास आहे आणि तिथे ही घटना घडते. नाही, हे दुर्दैव आहे की 2 मंत्र्यांना धक्काधुक्की होते. म्हणजे मला खरं तर जेव्हा पहिल्यांदाच सांगितलं, मला विश्वास पण बसला नाही की ज्या तुम्ही पालकमंत्री आहात तिथले, हिम्मतच कशी होते यांच्यावर धक्काधुक्की करायची. मंत्र्यांवर अहो कोणीच धक्काधुक्की कुणाला करू नये. हे गुंडाराज नाही आहे, हा भारत आहे. खूप लोकांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःची आयुष्य घालवली आहे. त्यांनी उभं आयुष्य लढाईमध्ये घालवलं आहे, त्यांनी त्याग केलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये तो सगळा इतिहास विसरून आज मित्रपक्ष एकामेकाला धक्काधुक्की करतायत. ती सरकारी यंत्रणा आज मित्रपक्ष माझं म्हणणं कोणी का असे ना, लोकशाहीमध्ये मग लोकशाही नाही आहे का? मग शंभूराजे म्हणताय ते खरं आहे का की ह्या देशामध्ये लोकशाहीचा खून झाला आहे, हत्या झालेली आहे? हे पुन्हा पुन्हा दिसतंय. आम्ही विरोधक म्हणून बोलत होतो, आमच्यावर अन्याय झालाच ना. ज्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष फोडला, आदरणीय पवारसाहेबांना पक्षाच्या पदावरनं ज्या पद्धतीने काढलं, हे योग्य होतं का? आमची कोर्टात केस आजही चालू आहे. अन्याय नाही आहे. ज्या शरद पवारांनी शून्यातून विश्व उभं केलं, आज त्या माणसाला तुम्ही पक्षावरनं काढून टाकता. आणि त्याची चूक काय? त्याची चूक एवढीच की त्यांनी कष्टाने शून्यातून विश्व उभं केलं, ही त्याची चूक. हा अन्याय नाही. हा उद्धव ठाकरेंवर अन्याय नाही झाला. उद्धवजींचे वडील बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. ते हयात असताना त्यांनी स्वतःचा उत्तराधिकारी म्हणून उद्धवजींना जबाबदारी दिली. मग उद्धवजी असतील, शरद पवार असतील, अशी किती उदाहरणं तुम्हाला देऊ? हा आमच्यावर अन्याय नव्हता. मग लोकशाहीची तेव्हाही हत्या झालीच होती ना. मग आता ती तर डायरेक्ट हातापायीवर आली आहे. आणि हे अतिशय अस्वस्थ करणार आहे. म्हणजे हा राजकीय विषय नाही आहे, हा अस्वस्थ करणारा विषय की ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र, आणि ते पण साताऱ्यात, कुठेही झालं तरी वाईटच आहे हो. त्यातून पवित्र आपल्या साताऱ्यात जाऊन अशी धक्काधुक्की होते, हे लाजिरवाणी आहे. आणि माझी अपेक्षा आहे की जसं महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या खरात केसमध्ये स्टँड घेतला, तसंच राजकीय सगळं बाजूला ठेवून सुसंस्कृत महाराष्ट्राचे सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून माझी माननीय देवेंद्रजींकडून अपेक्षा आहे की ह्याही कष्टामध्ये त्यांच्या कॅबिनेटच्या 2 मंत्री आहेत, कुठल्याही पक्षाचे असले तरी शंभूराजे त्यांचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत, मकरंद आबा त्यांचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत. स्वतःच्या कॅबिनेट मिनिस्टरची जर हातापायी अशी होत असेल कुणाकडून, तर त्यांची नैतिक जबाबदारी नाही का? तुम्ही मायबाप सरकार आहात, तुम्ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आहात. मी खूप अपेक्षेने देवेंद्रजींना विनम्र विनंती करते. या खराब प्रकरणातल्या विक्टिम्सच्या बाबतीमध्ये खूप असंवेदनशीलपणा दिसतोय यंत्रणांकडूनही आणि सोशल मीडियावर. तुम्हाला एक महिला म्हणून यात काय? आणि माझी एवढीच अपेक्षा आहे की आयडेंटिटी, बलात्कारामध्ये ह्या देशात कायदा आहे,
की ज्याच्यावर बलात्कार होतो त्याचं नाव किंवा ओळख कधीही बाहेर येता कामा नये. तशीच गोष्ट ह्याही केसमध्ये हवी किंवा कुठल्याही केसमध्ये हवी. या सगळ्या महिला ज्यांच्यावर अत्याचार झालेत, अन्याय झालेले आहेत, त्यांचं एक आयुष्य आहे, त्यांची प्रायव्हसी ही संविधानानेही त्यांना तो अधिकार दिलेला आहे. त्यामुळे प्रायव्हसी राईट्स या आपण सगळ्यांनी जपल्या पाहिजेत. मी बघते तुमच्या सगळ्या चॅनल्सवर जेव्हा ते व्हिडिओ येतात, तुम्ही असे ते कळत नाही आम्हाला नक्की काय चाललं आहे. ते ज्या जबाबदारीने मीडिया ते व्हिडिओ दाखवत आहे त्या जबाबदारीने आम्हीही कोणी, म्हणजे त्याची सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे, कोणीही आम्ही ते व्हिडिओ फॉरवर्ड करता कामा नये. त्या महिलांची प्रायव्हसी आहे, त्या एका समाजात राहतात, कुटुंबात राहतात, त्यांचा कुठलाही अपमान कोणी करू नये. ह्याच्यासाठी आपण माणुसकीच्या नात्याने सगळ्यांनीच जबाबदारी घ्यावी. जसं मीडिया काही ओळख दाखवत नाही आहे किंवा ते असे तुम्ही ब्लर करून दाखवता, तसंच आपण हा विषय कुठेतरी संपवून फक्त पोलिसांनी त्याची इन्क्वायरी करावी. याची चर्चा समाजात कोण आहे काय याची नावं बिलकुल बाहेर येतात. महिला आरक्षणाचं विधेयक लोकसभेत आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला नाही, याच्यात खरं तर पवार कुटुंब जादूटोणा मानत नाही. मात्र अजितदादांच्या घराच्या बाहेर असं काहीतरी प्रकार केल्याचे आरोप होत आहेत, माहिती समोर येते. तुमची प्रतिक्रिया काय? नाही, मी तुम्हाला खरं सांगू का, माझा काय ह्या जादू टोणा ह्याच्यावर खरंच विश्वास नाही आहे. आणि पुरोगामी विचाराच्या मध्ये माझी श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही. अंधश्रद्धा आणि श्रद्धेमध्ये एक थिन लाईन असते आणि त्याच्यामुळे श्रद्धा ही कुणावर ठेवायची हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण अंधश्रद्धेच्या पूर्ण विरोधात मी आहे. आणि त्याच्यामुळे आमच्यावर झाले जे संस्कार आहेत त्या संस्कारामध्ये माझी आजी असेल, माझी आई वडील असतील, आमचं पवार कुटुंब असेल, शिंदे म्हणजे माझ्या आईचं माहेर असेल, त्या सगळ्या किंवा सुळ्यांकडे असेल, या सगळ्यांमध्ये अंधश्रद्धेच्या विरोधात आम्ही आहोत. आणि त्याच्यात दुरुपयोग करून महिलांना जे एक्सप्लॉयटेशन होतं त्याच्यातच पूर्ण आम्ही विरोधात आहोत. आणि असं होताच कामा नये. म्हणजे दुर्दैव आहे की 21व्या शतकात आपण एवढं सायन्स तंत्रज्ञान असताना अशा पद्धतीने महिलांवर जो अत्याचार झाले, म्हणजे हे दुःख आणि अस्वस्थता. आणि दादाच्या घराच्या बाहेर कोणी केलं काय केलं आहे देवालाच ठाऊक. पण हे व्हिडिओ मला आठवतं आहे की तुमच्याही चॅनलवर ते पहिल्यांदा दाखवले होते, पण तिथे काय कॅमेरे असतील तर त्याची इन्क्वायरी तिथल्या DYSPनी केलीच असेल. पण याच्यावरती आता अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा मागे आणि अमित शहाच्या सोबत तुमची बैठक झालेली आहे, काय तुमची भूमिका आहे आणि कशा पद्धतीने ते लागू होणार आहे? नाही, आता खूप म्हणजे आमच्याकडे लिखितही काही आलेलं नाही आहे. काही चर्चा जरूर झालेल्या आहेत, पण त्या काही क्लोज डोअर प्रायव्हेट मीटिंग्स होत्या, काही प्रस्ताव आलेले. मला वाटतं पुढच्या काही दिवसात आपल्याला नक्की कळेल, कारण का जो प्रस्ताव यायचा आहे तो पूर्ण प्रस्ताव येणं गरजेचं आहे. युद्धाच्या परिस्थितीवर काल शरद पवार यांनी पण चिंता व्यक्त केली आहे, ज्या प्रकारची स्थिती आहे. आणि काल ज्या प्रकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो भाषण दिलं त्यात कोरोना बरोबर कम्पेअर केलं, काही गोष्टी एक्सेप्ट केले की आपण कशात आपण बॅकफूटवर आहोत का आणि काय एक सिनारिओ आहे असं खासदार. नाही, चिंताजनक आहेच. आणि तुम्ही गेले 2 आठवडे आपण दिल्लीत भेटतोय तेव्हापासून मी आपल्याला सांगते की मी सरकारला सांगितलेलं आहे की तुम्ही एक ऑल पार्टी मीटिंग बोला. तुम्ही सरकारला तुम्ही विपक्षला कॉन्फिडन्समध्ये घ्या, कारण का हे ग्लोबल क्रायसिस आहे. त्याच्यामुळे ते मान्य करून आपण एकत्रपणे देशाच्या हितासाठी. आता कालचीच तुमच्या चॅनलची बातमी आहे की सिलेंडर एक तर मिळत नाही, तर मिळत आहेत तर ते अर्धेच भरून मिळणार आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट्स, किती गोष्टी, MSMEs, बिझनेसेस, किती गोष्टी गेले 2 आठवडे तुम्ही सातत्याने दाखवताय या सगळ्या गोष्टी. सिलेंडर दिला जाईल असं सांगतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे ग्लोबल क्रायसिस आहे, त्याच्यात आज तू मेमे करत बसण्यात काही वेळ नको घालूया. आपण सगळ्यांनी मिळून देशाच्या हितासाठी सामान्य नागरिक जो शेवटचा आहे त्याला समान न्याय मिळण्यासाठी आणि तो ह्या युद्धामध्ये भरडला जाता कामा नये याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.